भविष्य सांगणारा कथित भोंदूबाबा महिलांची चिरहरण करून स्वतःची वासना शमवायचा. एक दोन नव्हे तर त्याच्या या कुकर्माची एकूण 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्या तथाकथित भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महिलांना फसवून त्यांना विविध आमिष दाखवून त्यांचे चारित्र्याचे चिरहरण करणाऱ्या या भोंदूबाबाचे पाद्यपूजन रुपाली चाकणकर करायच्या. महाराष्ट्रातील अनेक बडे नेते सेलिब्रिटीज त्या स्वयंघोषित बाबाचे चरणवंदन करायचे. महिलांसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे संगोपन त्या भोंदूबाबाने व्हिडिओच्या माध्यमातून करून ठेवल्याचेही आता उघड झाले आहे. हे आहेत राजनेत्यांचे भविष्य सांगणारे कथित बाबा, ज्यांचे स्वागत सत्कार, चरणवंदन, पाद्यपूजन महाराष्ट्रातील नावाजलेले नेते मंडळी करीत होते. आता तोच बाबा महिलेच्या कथित लैंगिक अत्याचारात अडकला आहे. नाशिक पोलिसांनी त्या तथाकथित बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. इतकेच नाही तर नाशिक पोलिसांनी केलेल्या गौप्यस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार सर, कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74-64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(1) प्रमाणे गुन्हा दाखल. सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. स्वतःला कॅप्टन बोलणारा नाशिकचा तथाकथित बाबा अशोक खरात आता नाशिक पोलिसांच्या तावडीत आहे. महिलांच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांनी कॅप्टन अशोक खरात याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या महिलांसोबतच्या एकूण 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कॅप्टन अशोक खरात उर्फ तथाकथित बाबा याचे पाद्यपूजन करताना रुपाली चाकणकरचा एक व्हिडिओसुद्धा आता व्हायरल आहे. इतकेच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत सुद्धा त्या तथाकथित बाबा अशोक खरातचे फोटो आता समोर आले आहेत. यावरून हा प्रकरण आता चांगलाच तापला आहे. मोठमोठ्या नेत्यांसोबत असलेले नाते बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणातून त्याची सुटका होण्यास मदत होईल का? स्वतःला भविष्यवाणी सांगणारा तथाकथित बाबा अशोक खरात याला स्वतःचे भविष्य काय याची जाण नव्हती का? असे कित्येक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत. टीम VL24 न्यूज.